बूथ कमिट्या, बूथ व्यवस्थापन हे आपण अनेक वर्ष ऐकतोय आणि विशेषतः आपणा सर्वांचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी 2018 साली पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद जेव्हापासून ही जबाबदारी घेतली तेव्हापासून त्यांचा भर हा बूथ व्यवस्थापन, बूथ कमिट्या करणं ह्याच्यावर विशेष राहिलेला आहे. सुरुवातीला हे नक्की बूथ म्हणजे काय काय हे फारसं लोकांना कळत नव्हतं. अजूनही खूप लोकांना कळतंय असं मी नम्रपणे सांगतो, असं मला वाटत नाही. साहेब तर प्रयत्न खूप करत आहेत. जिथं जिथं जातील, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जिथंही साहेब जातात, जिथं जिथं पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, त्यावेळी साहेब बूथ कमिट्यांचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न अगदी बिनचूकपणे करतात. परंतु बूथ कमिटीचं नक्की महत्त्व आणि व्यवस्थापन काय का फक्त हा एक शब्द झालेला आहे. काही पक्ष हे 2014 पासून सत्तेत आलेले पक्ष हा शब्द सारखा वापरतायत म्हणून आपणही वापरायचा असा हा शब्द आहे का? नक्की याचं महत्त्व काय? विषय असा आहे की आपल्याला महत्त्व कळाल्याशिवाय आपण सहजासहजी एखादी गोष्ट स्वीकारत नाही. किंवा इलेक्शनच्या बाबतीत सुद्धा पारंपरिक दृष्टीने आपलं तळागाळात गावोगावी पोचलेला पक्ष असल्यामुळं इलेक्शन वाजायला लागलं की मग आपल्या अंगात येतं. परंतु 2014 पासून ज्या प्रकारे राजकारण बदललेलं आहे, आमूलाग्र बदल झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता नुसतं शेवटचा महिना आणि आचारसंहिता लागल्यानंतर वाजायला लागल्यानंतर ॲक्शन मोडमध्ये येऊन चालत नाही, हे स्पष्ट व्हायला लागले. बूथ कमिट्या हा प्रत्येक पक्ष ओरडून सांगतोय, परंतु त्याचं महत्त्व आपल्याला नक्की कळालंय का फक्त आपले आदरणीय नेते म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं बूथ कमिट्या केल्या पाहिजे? हे बूथ कमिटीचं नक्की महत्त्व काय, ते कशासाठी करायचं? आणि बूथ कमिट्या करायच्या म्हणजे कागदावर 1+10 अशी नावं लिहायची आणि फक्त द्यायची साहेबांना, किंवा जे कोण विधानसभेचं व्यवस्थापन करत असेल त्यांना द्यायचे, ही आमची बूथ कमिटी. पण ते कमिटीने करायचं काय, हे सगळे विषय समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून घेतले आणि त्याचं महत्त्व कळालं तर मात्र आपण एकदा कामाला लागलो की आपल्यासारखे कोणीच नाही, ह्याचा विश्वास माझ्यासह आपणा सर्वांना आहे. आपण बूथ अध्यक्ष आहात, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय, अध्यक्ष आहात, त्यांनी विषय जाता जाता सांगितला म्हणून मी पुन्हा एकदा तो अधोरेखित करतो. त्यांनी विषय सांगितला अहंकाराचा. बूथ अध्यक्ष म्हणल्यानंतर अध्यक्ष म्हणण्यापेक्षा त्याला बूथ समन्वयक, जरी आपल्याला कोणीतरी अध्यक्ष हे पद दिलं असेल तरी आपण करताना काम समन्वयक म्हणून काम करावं, बूथ समन्वयक. कारण बरेच वेळा असं होतं, पद दिलं, अध्यक्ष म्हणलं की एक लगेच अहंकार चिकटतो, मी अध्यक्ष आहे. मगाशी तो विषय आला म्हणून मी सांगतो. आणि अहंकार अशी गोष्ट आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषेने लागे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकार हे असं भूत आहे की सरळ साध्या माणसाच्या मागे ते लागत नाही. परंतु ज्याला असं वाटायला लागतं की मी जरा सज्ञान झालो, मी काहीतरी शिकलो, मला काहीतरी पद मिळालं, की त्याच्या मानगुटीवर ते बसतं आणि ते विनाशाला कारणीभूत ठरतं. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे, आपण 300, 350, 400 बूथ अध्यक्ष जरी असलो तरी आपण बूथ समन्वयक म्हणून हा विषय समजून घ्यावा, बूथ सेवक म्हणून हा विषय समजून घ्यावा आणि मग इतरांनाही समजून सांगावा. आज हे प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षणाचं महत्त्व फार मोठं आहे.
अभ्यासाचं महत्त्व फार मोठं आहे. अभ्यास दुर्दैवानं राजकारणातनं कमी कमी होत चाललेला आहे. आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, अख्खा महाराष्ट्र पाहतो, असे जयंत पाटील साहेब आहेत. म्हणजे आम्ही नेहमी सांगताना सांगतो, जुन्या काळचे VJTI नावाच्या इन्स्टिट्यूटमधले सिव्हिल इंजिनियर असलेले, म्हणजे आपल्याला कदाचित कळणार नाही, पण आपली मुलं बाळं जर कुणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असले आत्ताच्या काळात, आणि COEP किंवा VJTIला ॲडमिशन मिळवण्यासाठी किती हुशार असावं लागतं, मूल किती मार्क मिळवावे लागतात. पूर्वीचं विक्टोरिया ज्युबिली टर्मिनल इन्स्टिट्यूट, आताची वीर माता जिजाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, इथले जे ग्रॅज्युएट आहेत ते किती अभ्यासू असतील. आणि तोच अभ्यासूपणा, त्यांचा अभ्यासू वृत्ती ही प्रत्येक बाबतीत पक्षाचं व्यवस्थापन करत असताना असते. आणि त्यामुळं अभ्यासाचं महत्त्व आपण ओळखून घेतलं पाहिजे. नुसतंच घोषणा ठोकणं, नुसतंच आंदोलनं मोर्चे करणं हेही महत्त्वाचं आहे, परंतु त्याच्याबरोबर अभ्यासाचा पाया कार्यकर्त्याला असणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज परत काय म्हणतात अभ्यासाचं महत्त्व सांगताना, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास महत्त्वाचा आहे. असाध्य अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अभ्यासाने आपण साध्य करू शकतो, ही अभ्यासाची ताकद आहे. आणि त्या अभ्यास घडवून आणण्यासाठीचं 2 दिवसाचं हे शिबिर इथं प्रतीकदादांच्या मार्गदर्शनाखाली हे 2 दिवस होतंय. तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे, कारण 2 दिवस सलग दिवस बसून राहणं हे साधारण आपल्याला अंगवळणी, म्हणजे खुर्चीवर बसून राहणं आणि ऐकणं. नुसतं बोलायला सांगितलं तर आपण लय तयार असतो, परंतु ऐकून घेणं दुसऱ्याचं, ह्याचं अवघड काम, ह्याचं एवढं अवघड काम आजच्या जमान्यात नाही. आजकाल कोणी कोणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही. आणि ते आपण ऐकून घेणार आहात, ऐकून घेताय कालपासनं, आजही ऐकून घेणार आहात. जेवढं ऐकून घ्याल तेवढं आपलं ज्ञान वाढेल. आणि ते ज्ञान आणि त्या अभ्यासाच्या आधारे आपण काय किमया घडवू शकतो हा आत्मविश्वास तुम्ही इथनं घेऊन जाल. आणि त्यामुळं ऐकून घेणे महत्त्वाचं आहे. समर्थ रामदास काय म्हणतात, श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटवणी पडती. ऐकून घेतल्याने आपली प्रज्ञा, आपली बुद्धी वाढते, आणि ऐकून घेतल्याने आपली प्रतिभा वाढते, आणि दुसऱ्याचं ऐकून घेतल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. आणि विषयांचे ओढे, ज्या विषयांबद्दल आपल्याला गैरसमज आहे, मग एकमेकातले गैरसमज असतील, बाहेरच्या एखाद्या विषयाबद्दल गैरसमज असतील, विषयांचे ओढे तुटवणी पडती. ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं आजच्या जमान्यात कुणी कोणाचं ऐकून घेत नाही. मी म्हणतो तेच खरं असं आपलं चालू असतं. आणि त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून, माझ्यापेक्षाही कोणीतरी काही बोलतंय, त्यालाही काही माहिती असेल, त्याचंही काही ऐकून घेणं गरजेचं आहे. आणि जर ऐकून घेतलं तर माझ्या बुद्धीत भर पडेल, माझ्या प्रतिभेत भर पडेल, आणि माझ्या मनात ज्या विषयांबद्दलचे गैरसमज आहेत ते तुटून बाहेर पडले, बाजूला झाले, तर माझाही खूप फायदा होईल. ह्या भूमिकेतनं आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही कालपासून ऐकून घेताय, आजही ऐकणार आहे. मी आपलं विशेष अभिनंदन करतो. आता बूथ कमिटी कळीचा मुद्दा आहे. ह्याच्याकडे येत असताना सर्वात पहिलं आपण समजून घेऊया की हे बूथ कमिटी नक्की महत्त्वाचं काय. कारण महत्त्व कळाल्याशिवाय आपण कामाला लागत नाही किंवा त्याचा स्वीकार करत नाही. तर आजच्या जमान्यामध्ये ही बूथ कमिटी ही गोष्ट महत्त्वाची का झाली आहे. साधारणतः माझं वय आता 52 आहे. 99 पासून सक्रिय राजकारणात आम्ही पाहतोय, साक्षीदार आहोत. राजकारण आठवत आहे, निवडणुका आठवत आहेत त्या साधारणतः 84-90 यापासूनच्या युवक म्हणून आम्हाला निवडणुका आठवत आहेत. आताच्या निवडणुका आणि एक 20-25 वर्षापूर्वीच्या निवडणुका ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आताच्या निवडणुकांमध्ये काय आव्हानं झालेली आहेत. सर्वात पहिलं मोठं आव्हान आहे की प्रचार सभांना कार्यकर्त्यांशिवाय सामान्य माणसाची गर्दी जमणं आता अवघड होत चाललेलं आहे. बरोबर आहे का. आता आपण जमवतो ती गर्दी
आपलेच कार्यकर्ते असतात. आपण गाड्या पाठवून किंवा व्यवस्थापन करून किंवा निरोप पाठवून आपणच जमवलेली गर्दी असते. पूर्वीच्या काळी जसं व्हायचं की एखाद्या मोठ्या नेत्याची सभा आहे, रिक्षा फिरली, लाऊडस्पीकर लावून 3 दिवस की लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून सभा ऐकायला यायचे. आता तशी परिस्थिती आहे का? आता धरून धरून म्हटलं तरी काय वावगं नाही, आणावे लागतात. आणि ते जे आपण आणतो ते कोण असतात? माग प्रश्नचिन्ह. कोण असतात ते? आपलेच कार्यकर्ते असतात. बरोबर आहे, आपलेच कार्यकर्ते. मग विषय हा आहे की आपल्याच कार्यकर्त्यांसमोर आपणच नेहमी नेहमी सभा घ्यायच्या आणि नेहमी नेहमी तेच तेच बोलायचं. आणि जरा तेच तेच बोलत असताना जरा काय काय वाक्य जोरदार टाकली की तेच तेच समोरचे ऐकणारे तशाच पद्धतीने टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात आणि घोषणा देतात. बरोबर आहे? वाढ झाली का काही मतात? तीच मंडळी समोर बसून तीच तीच भाषणं ऐकणार आणि त्याच त्याच मुद्द्यांना तशीच दाद देणार. काही वाढ? बर, अगदी एखादी जरा बऱ्यापैकी सभा करायची म्हणलं तर कितीची ती सभा असते? साधारणतः 3-5 हजाराची. आता आपण घरात बसलोय त्यामुळं खरं बोलावं का नुसतं बरं बरं बोलावं? खरं बोलावं. बरोबर आहे? आपण अंदाज लावताना किंवा पेपरात देताना काय म्हणतो? प्रचंड मोठी सभा, 50 हजाराची सभा, 1 लाखाची सभा. जरा गणित कॅल्क्युलेटर कोणीतरी काढा. एक माणूस ज्यावेळी बसतो सभेत, बरोबर, त्यावेळी 2.5 फूट बाय 2.5 फूट तर जागा घेतो. म्हणजे 6.5 स्क्वेअर फूट. मधले हे पॅसेज, समोरचं हे सोडलं तर साधारणतः 10 स्क्वेअर फूट दादा ऑन एन ॲव्हरेज. 1 एकर मैदान भरलं. 1 एकर म्हणजे किती स्क्वेअर फूट? 40,000. 40,000चं जर मैदान भरलं तर किती लोकांची सभा झाली? 40,000 भागिले 10 सरासरी करा, 10 स्क्वेअर फूट. 40,000 भागिले 10 स्क्वेअर फूट प्रत्येकी 4,000. 5,000ची म्हण म्हणजे 1 एकराचं मैदान भरलं, अगदी खचाखच भरलं तर 5,000 6,000च्या वरची ती सभा नसते. बरोबर आहे? बऱ्यापैकी सभा जी होती ती साधारणतः 3-3.5 हजाराची होती. बरोबर आहे का? मतदारसंघ किती मतदारांचा असतो? किती? 3 लाख. 3 लाखाचा मतदारसंघ. बरोबर? आता 3,000 आपण जोर जोरात बोललो, जे आपलेच आहेत. 3 लाखापैकी 3,000 म्हणजे किती टक्के झाले? काढा कॅल्क्युलेटर परत. आता 1% समोर जोर जोराने बोलून, त्याच 1% समोर जोर जोराने बोलून आणि त्यांच्या जोर जोराने टाळ्या आणि शिट्ट्या ऐकून 1% पर्यंत पोचलो. बाकी 99%चं काय? बरोबर आहे का प्रश्न? जरा थोडासा आपल्याला अस्थिर करतोय का? जरा चलबिचल व्हायला लागली का मनात? म्हणजे पारंपरिक आपली जी प्रचार पद्धती आहे त्याच्याबद्दल जरा थोडी शंका यायला लागली का? आपलेच नेहमीचे 3,000 तारे गोळा करायचे आणि त्यांच्यासमोर नेहमीचीच भाषणं द्यायची आणि त्यांनी नेहमीप्रमाणे जोरात टाळ्या वाजवायच्या, घोषणा द्यायच्या आणि स्टेजवर बसलेल्या मंडळींनी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि गैरसमज करून घ्यायचा की वातावरण फार जोरात आहे, प्रचंड जोरात वातावरण आहे. पण ते प्रचंड जोरात किती आहे? किती टक्का आहे? 1%. ते कोण आहेत? आपलेच आहेत. मग हा गैरसमज आपला आपण करून बसतो आणि आपण जरा थंड पडतो. हाय, अगदी व्यवस्थित आहे, काय गरज नाही, जोरात आहे वातावरण. बरोबर आहे? निवडणुकीतलं पहिलं मोठं आव्हान आहे गर्दी आणायची कशी. येत नाही म्हणून ज्यांना आपण आणतो ते कोण, त्यांच्यासमोर बोलल्यानंतर ते जे रिस्पॉन्स देतात तो रिस्पॉन्सचं महत्त्व किती आणि आपण किती टक्क्यापर्यंत पोचलो
बरोबर. पुढं आता आपले भाग हे जास्त ग्रामीण भाग आहेत, परंतु त्यातही थोडं थोडं नवीन शहरी भाग, म्युन्सिपाल्टीचे भाग यायला लागलेत. परंतु विशेषतः जो शहरी भागाचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये अजून एक नवीन आव्हान आहे. पुढं अजून एक क्लिक, नाही मागं मागं. आव्हान काय आहे की निवडणुका सुरू झाल्या, जाहीर झाल्या, रस्त्यानी पदयात्रा, रोड शो, रस्त्याच्या मध्ये स्टेज लावून परवानग्या काढून असेल पण भाषणं हे केलं की शहरी भागातले लोक मात्र अक्षरशः कानावर बोट आणि हे कधी संपणार आहे अशा मूडमध्ये येतात. ते कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आहे का शहरी भागात असं? जे कोण कधी तुम्ही पुण्या मुंबईकडे गेला असाल किंवा शहरी भागात आपल्याकडच्या सुद्धा निवडणुकांचं राजकारण चालू झालं की प्रचंड उदासीनता लोकांची चालू होते की कधी हे संपणार बाबा, हे लाऊडस्पीकर आणि हे कधी संपणार. निवडणुकीतलं पुढचं आव्हान काय? टेक्स्ट येऊ द्या. अंधारात बाण मारण्यासारखं चाललंय. आपल्या बऱ्याच लोकांचं अंधारात बाण मारण्यासारखं चाललंय. म्हणजे काय? मतदारसंघाची रचना, सामाजिक आकडेवारी, जातीय समीकरण, कल, अपेक्षा, काही नाराजी मतदारांची आहे का ह्याच्याबद्दलचा अंदाज, ह्या विश्लेषणाअभावी नुसतंच सभा घ्यायच्या आणि त्याच्यावरनं अंदाज बांधायचं की वातावरण फार चांगलं आहे, म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं आहे. नियम न घेता आपलं बाण फायरिंग करायचं आणि म्हणायचं खूप चांगलं आहे. म्हणजे काय? आता घरचीच मंडळी बसली म्हणून सांगतो मी. काय बाबूराव, कसं तुमच्या गावात वॉर्डात कसं आहे? आहे साहेब एक नंबर आहे, काय काळजी करू नका, 80% चालणार आहे. इकडे येऊ बी नका साहेब, बापू इकडे येऊ बी नका, काय काळजीच करू नका इकडची. स्टँडर्ड उत्तर. आता 80% आहे किंवा खूप चांगलं आहे हे कशावरनं बाबूरावांनी काढलं? म्हणजे माझ्या वॉर्डामध्ये एवढे एवढे मतदार आहेत, त्याच्यापैकी एवढ्यांना मी भेटून आलो आणि जेवढ्यांना भेटून आलो 100 भेटून आलो तर त्याच्यापैकी 80 म्हणलेत आपलेच दिसत आहेत की आपल्याला अनुकूल आहेत आणि ते 80 हे आहेत. म्हणून मी म्हणतो 80% का आपलं जनरल आलेच साहेब, काहीतरी सांगितलं पाहिजे, साहेबांना खुश करून कशाला टेन्शन द्यायचं. आणि त्यामुळे रेटून बोलायचं 80% होणार आहे आपलं, काय प्रॉब्लेम नाही साहेब, येऊ बी नका इकडे. ह्यातनं होतं काय? जो उमेदवार असतो तो राहतो गाफील. बाबूराव म्हणले 80% येऊ बी नका इकडे, काही यायची गरज बी नाही. आणि दुर्दैवानं निकाल ज्यावेळी लागतो त्यावेळी बाबूरावनं माहिती असतं, कोण विचारायला येत नाही हो किती झालं बूथवर आणि काय झालं. विजय झाला तर सगळंच चांग भलं गुलाल, कोण विचारत नाही. काय कमी जास्त फरक पडला तर घेणं देणं नसते, सगळं झाकून जाते. पराजय जर झाला तर इतकं दुखवट्यात असतात माणसं 6 महिने की 6 महिने काय कोण कोणाशी बोलत नाही आणि 6 महिन्यानंतर सगळे विसरून जातात. बरोबर आहे? आणि त्यामुळं अंधारात बाण मारणं बऱ्याच ठिकाणी चालू असते. पुढं निवडणुकीतलं पुढचं आव्हान, लोक जर सभेला येत नाहीत, सभेला फक्त 1% असलेला 3000 3,500 आपलाच कार्यकर्ता येतोय आणि सामान्य माणसं इलेक्शनच्या काळात लाऊडस्पीकर हे लागले की घर बंद करून बसतात, तर मग आपले विचार, आपली देहधोरणं पोचवायची कशी? ह्याच्यावर आता जालीम उपाय निघाला गेले 8-10 वर्षापासून, सोशल मीडियातनं पोचवायचं. बरोबर आहे? प्रत्येक जण आपला आता सोशल मीडिया सेल सुद्धा आहे, पण सोशल मीडियावरनं व्हॉट्सअपवरनं पोचवायला सुद्धा बापू तुमचा नंबर पाहिजे ना माझ्याकडं. तुमचा जर बापूंचा नंबरच नाही माझ्यावर तर मी काय डोंबल पाठवणार बापून आणि कसं पाठवणार? बरोबर आहे का? किंवा माझ्या फेसबुकवर किंवा माझ्या इंस्टाग्रामवर काय पडतंय हे बघण्यासाठी तुम्ही मला फॉलो केलेलं असलं पाहिजे ना. बरोबर? नाहीतर आपलं नुसतं सोशल मीडियावर टाकत राहिलं ते तरी पोचणार कसं जोपर्यंत तुमच्याकडे डेटा नाही. टेक्स्ट. सुशिक्षित युवक मतदार सोशल मीडियावरनं माहितीवर पूर्ण अवलंबून आहेत.
त्याच्यावर माझ्या व्हॉट्सअपवर जे येतं ते ब्रह्मवाक्य असं झालेलं आहे. अहो तुम्ही काय सांगताय हे बघा माझ्या ह्याच्यावर काय आलं, अशी उत्तर मिळतात. बरोबर आहे. मग सोशल मीडियावरनं पोचायचं हा पर्याय आहे, पण सोशल मीडियावरनं पोचायला सुद्धा त्या माणसांचा डेटा आपल्याकडे पाहिजे का नाही. SMS करायचं म्हटलं तर फोन नंबर पाहिजे, त्याला व्हॉट्सअपवरनं पाठवायचं म्हटलं तर तो व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपला ॲडेड पाहिजे, किंवा आपल्याकडे त्याचा नंबर पाहिजे, आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तो पाहिजे. हे जर काहीच नाही तर त्याच्यावर सोशल मीडियावरनं तरी कसं पोहोचणार. म्हणजे डेटा जर नाही, आपण जर लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, आपलेच 3,000 आणि आपल्याच 3,000 मध्ये फिरतंय, म्हणजे परत किती टक्क्यात फिरतंय, 1%च फिरतंय पुढं. आणि त्यामुळे निवडणुकांमधलं सर्वात मोठं आव्हान सध्याचं जे आहे की कार्यकर्त्यांची टीम असल्याशिवाय मतदार याद्यांचं वाचन, त्याचा अभ्यास, त्याचं निरीक्षण, मतदारांचे कल समजून घेणे, मतदारांचं कल संशोधन करणे, मतदारांची विभागणी करणे, त्याचं लिखाण करून काढणे. मगाशी आपण पाहिलं एक ॲक्टिव्हिटी पाहिली, एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तोंडी तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं, पहिल्यापासून शेवटापर्यंत जाईपर्यंत त्या निरोपाचं काय होत जातं. त्यामुळे लिखाण करणं महत्वाचं आहे, लिखित स्वरूपात. ते कोणी करत नाही. ह्या सगळ्या प्रक्रिया वेळ काढू आहेत, किचकट आहेत, कष्टाचे आहेत, आणि आजकाल कोणी ते करायलाच मागत नाही. करणार कसं, एकट्या दुकट्या माणसाचं हे काम नाही, आणि हे करणं गरजेचं आहे. काय काय करणं गरजेचं आहे. पहिलं मतदार याद्यांचं वाचन तर झालं पाहिजे. माझ्या ह्या वार्डातल्या या बूथवर कोण कोण आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. यातले आपले कुठले, विरोधी कुठले, महिला किती, पुरुष किती, 18 ते 30 वयोगटातले किती, 30 ते 50 वयोगटातले किती, ज्येष्ठ किती, परगावी राहणारे किती, जातीनिहाय, समाजनिहाय कुठल्या समाजाचे किती, हे सगळं करून मग जर तुम्ही स्ट्रॅटेजी किंवा ध्येयधोरण ठरवलं तर ते लागू पडू शकतं. परंतु हे जर कोणी केलंच नाही तर कसं. मग ते मगाशी म्हटलं तसं अंधारात बाण मारणे, सगळं ओके आहे साहेब, येऊ बी नका, 80% चालणार. अरे 80% कशाच्या आधारावर आपण म्हणतो 80%? तो अभ्यास महत्वाचा आहे. आणि मगाशी मी काय म्हटलं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास नसला तर हे सगळं नुसतं हवेत गोळीबार आहे, ह्याचं काही होऊ शकत नाही. ही सगळी आव्हानं आहेत, आणि ही सगळी आव्हानं असल्यामुळं बूथ कमिटी, या सगळ्या ह्याच्यावर बूथ कमिटी हे सक्षम उत्तर आहे. तर आव्हानं तर कळाली आपल्याला, काय आव्हान आहे. आताच्या निवडणुका नुसत्या प्रचार करून, नुसती भाषणं ठोकून, नुसती पेपरबाजी करून होणार नाहीत. मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे सूक्ष्म व्यवस्थापन केल्याशिवाय आता ह्याच्या पुढच्या निवडणुका अवघड होत जाणार आहेत. आणि आपण ते पाहतोय, अनेक वेळा पाहतोय. काय होतं की आपण एक लागले पोस्टर, झाली प्रचार सभा, निघाली रॅली की आपण खुश होतोय. आपण लगेच त्याच्यावरनं असा हे कल काढतो की एकदम चांगलं आहे. अरे पण ते चांगलं फक्त 1% पोचलंय. 99% पोचायची योजना काय आपली. शिवाय आपल्याला असं वाटतं की अख्खा मतदारसंघ, जे 3 लाख मतदार आहेत ते 2च ह्याच्यात विभागले गेलेले आहेत, आपले आणि विरोधी. फार मोठा मतदार वर्ग असा असतो ज्याला तुमच्याशी नाही आणि विरोधकाशी नाही काही घेणं देणं नसतं. तो त्याच्या दररोजच्या प्रपंचाच्या पोटापाण्याच्या नादात असतो. बरोबर. त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं, जो कुठल्या राजकीय प्रक्रियेतच नसतो, ज्याला राजकारणाशी काही घेणं देणं नसतंय. परंतु तो 20% जो असतो तो निकालावर परिणाम टाकणार असतो, आणि त्याच्यापर्यंत कुणीच पोहोचत नाही. आपण फक्त आपलेच 3-3.5 हजार गोळा करतो आणि त्यांच्यासमोरच भाषणं करतो. पुढं त्या 3 लाखापर्यंत पोहोचायची योजना काय हे मात्र आपण ठरवत नाही. आणि ती योजना करायची म्हणलं तर बूथ कमिटी
ह्याचं नियोजन, ह्याचं व्यवस्थापन, ह्याची अंमलबजावणी करणं फार फार महत्त्वाचं आहे. समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा रोल, महत्त्वाची भूमिका तुमची असणार आहे. म्हणून मी एवढ्या तळमळीने सांगतोय. आपण मंडळी बूथ अध्यक्ष आहात म्हणजे किती महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रचंड मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. त्या जबाबदारीचं महत्त्व आपण जर समजलात तर अर्धी लढाई आपण जिंकली. आपल्याला महत्त्व आणि जबाबदारी कळाली की अर्धी लढाई आपण जिंकली. उगाच पत्र वाटायचे आणि तुम्हाला काहीतरी उगाच आपला भाव द्यायचा आहे म्हणून ही जबाबदारी दिलेली नाही. हे नुसतं पद नाही, ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारीचं महत्त्व किती आहे, तुम्ही किती महत्त्वाची कडी आहात या आपल्या भविष्यातल्या राजकारणाची, आपल्या भविष्यातल्या वाटचालीची किती महत्त्वाची साखळी आहात तुम्ही, हे ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी अर्धी लढाई आपण जिंकली असं माझं म्हणणं आहे. मग नक्की ही बूथ कमिटी काय, बूथ म्हणजे काय, कोणी सांगू शकेल बूथ म्हणजे काय? होय, तर साधारणतः इलेक्शन कमिशननी सरासरी 1000 मतदारांचा जो संच केलेला आहे आणि त्याची एक यादी वेगळी केली. आता 1000च असेल असं नाही, एखादी डोंगरातली वाडी असेल, आता घारेवाडीत जिथं आपण बसलोय ती साधारणतः 200-300 मताचीच असेल. इथला जो बूथ असेल तो 300 मताचाच असेल, परंतु सरासरी 1000 मताची. शहरी भागातले दाट लोकवस्तीतले 1200 बूथ मतदारांचा एक बूथ. ते 1200च का हे समजून घ्या. 1200च का किंवा 1000च का, तर मतदानाच्या दिवशी सकाळी 8ला मतदान चालू झालं की संध्याकाळी 5 पर्यंत चालतं. मग सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या 9 तासामध्ये जरी सगळे 100% आले मतदानाला, मग त्यांचं कार्ड चेक करणे, त्यांना शाई लावणे, त्यांनी त्या 3 तकड्याच्या आत जाणे, त्यांनी ते बटन दाबणे, त्यांनी बाहेर पडणे, 100% जरी आले तरी त्या एका मशीनवर किती लोक उरकू शकतील, तर साधारणतः 1000-1200च्या वर उरकू शकत नाही. म्हणून 1000, 1100, 1200 झालं की बूथ तोडायचा आणि दुसरा बूथ द्यायचा. म्हणून आपण बघा, साधारणतः 1000-1200 मताचं गाव असलं तर एक बूथ, 2000च्या आसपासचं गाव असलं तर 2 बूथ, 3000 मतदाराचं गाव असलं तर त्या गावात 3 बूथ. कशासाठी? 8 ते 5 किती उरकू शकतो आपण ह्याच्यासाठी. आणि त्या 1000 मतदारांसाठी संपर्कासाठी पक्षांनी तयार केलेली कार्यकर्त्यांची टीम, म्हणजे एक अध्यक्ष तुमच्यासारखा आणि त्याच्या जोडीला 10 सदस्य, ती टीम म्हणजे बूथ कमिटी. बरोबर आहे. साधारणतः 1000 मतदारांचं व्यवस्थापन करण्यासाठी, त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पक्षातर्फे तयार केलेला एक अध्यक्ष किंवा एक समन्वयक आणि त्याच्या जोडीला दिलेले कमीत कमी 10 मंडळी, म्हणजे 1+10 म्हणजे बूथ कमिटी. बरोबर आहे. परंतु ढोबळमानाने बूथ कमिटीने नक्की करायचं काय, तर सर्वात पहिल्यांदा बूथ कमिटी गठीत झाल्या बूथ कमिटीची मीटिंग जी पहिली होईल, असं आपण गृहीत धरू की तुम्ही आणि तुमचे 10 सहकारी कुठंतरी कुणाच्या तरी घरात संध्याकाळचं सांचीवरचं बसलं पाहिजे. आपल्याकडे ती बूथची यादी पाहिजे. बरोबर. यादीचं वाचन करून पहिल्याच मीटिंगमध्ये काय होईल, पहिलं तुकाराम लक्ष्मण पाटील, वय 63. कोणतरी एकाने म्हणलं पाहिजे माझे चुलतेत, माझ्या यादीत द्या, लिहून घेतो मी. पारुबाई लक्ष्मण पाटील, हा त्यांच्याच पत्नी आहेत, माझ्या काकीच आहेत, माझ्याच यादीत द्या. कोणतरी म्हटलं विनायक परशुराम गरुड, कोणतं म्हणा माझ्या गल्लीतलं आहे, मी घेतो, माझ्या ओळखीचे आहेत, माझं येणं जाणं आहे, लिहून घेतो. असं करून पहिलं काम प्रत्येकाने, जर 10 असते, 1000चा जर बूथ असेल आणि आपले 10 बूथ सदस्य असतील, तर पहिल्या यादी वाचण्याच्या वेळीच प्रत्येकाने बसून 100 आपल्या परिचयाचे, मग ते आपले असो का विरोधी असो, पण जिथं आपलं येणं जाणं आहे, जिथं आपल्याला शक्य आहे, ज्यांच्याशी संवाद साधणं शक्य आहे, माझ्या शेजार पाजार आहे, माझ्या गल्लीतलं आहे, माझ्या भावकीतलं आहे, माझ्या वाड्यातलं आहे,
जिथं जिथं मी जाऊ शकतो, जिथं माझा संवाद आहे, माझा पैरेकरी आहे, माझा वाटेकरी आहे, ते आपल्याकडे घ्यायचे. मग विरोधक असो का आपला असो, पण 100 प्रत्येकाने सरासरी 100 नावं स्वतःला वाटून घ्यायची. पुढं आपल्या कोट्यातील 100 मतदारांशी कायम संपर्कात राहण्याची जबाबदारी केली. मी मगाशी म्हणलं, आपल्याला असं वाटतं की अख्खा मतदारसंघ हा 2 ह्याच्यात विभागला गेलेला आहे, आपले आणि विरोधी. तसं नाही. बहुसंख्य 20, 25, 30% मतदार असा असतो ज्याला काही घेणं देणं नसतंय राजकारणाशी. त्याला महत्वाचं काय असतंय? जो येता जाता घरात डोकावून बघेल, तात्या बरं आहे का, अण्णा बरं आहे का, काय तब्येत काय म्हणते, अहो काकींना काल ॲडमिट केलं, तुम्हाला कळालं, पिंटूची परीक्षा संपली का, 12वीची चालू झाली, कसं झालं का, पेपर बरे गेले का, दिवाळीच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा, अकितीच्या शुभेच्छा. सुखदुःखाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी आपला वेळ मोडून जो उभा राहतो तिथं, लग्न समारंभ त्या घरात, तर बाबा थोडं 2 तास आधी जाऊन काय लागतंय का काकी, तात्या काय पाहिजे का मदत, हे जो करतो तो ज्यावेळी येऊन मला इलेक्शनच्या आधी 3 दिवस सांगेल की आमची तुतारी आहे बरं का, तर बरोबर तो मतदार तुतारीला हे करतो. आणि जर 5 वर्ष आपण ढुंकूनही बघितलं नाही, त्याच्या घरासमोर जाताना ताट छाती पुढं काढून गेलो आणि आत वाकूनही बघितलं नाही, आणि 5 वर्षानंतर अगदी पॅम्पलेट घेऊन ITत गेलो, बघा बरं का, लक्ष ठेवा आमची तुतारी आहे, देईल का मत? आपल्या कोट्यातील 100 मतदारांशी कायम संपर्कात राहणं. आणि 100 मतदार म्हणजे किती झाले हो? 100 मतदार म्हणजे घरं किती झाली? 20-25. म्हणजे मी राहतो त्याच्या उजव्या बगलेची 10-12 आणि डाव्या बगलेची 10-12. अवघड आहे का? म्हणजे मला चालायचंय किती? एक 100 मीटर या बाजूला चालायचं आणि 100 मीटर या बाजूला चालायचं, बरोबर का? त्यामुळं तुमच्याकडनं किंवा ज्या सदस्याला आपण ही जबाबदारी देतोय त्याच्याकडनं फार मोठी अपेक्षा आपण करत नाही. 100 मतदार, 20-22 घरं, जाता येता डोकावून बघणे, संवाद साधणे, माहिती घेणे, दिवसाकाठी सांचीपारचं सगळं कामधाम उरकून आल्यानंतर एक दररोज 2-3 घरात डोकावून बघितलं तरी 7 दिवसात 100 मतदारांशी संपर्क होतोय. पुढं मतदारांना पक्ष आणि उमेदवार ह्याच्याबद्दल अवगत करणं, ज्यावेळी इलेक्शन येईल त्यावेळी. बाकीच्या वेळेस दररोजच जाऊन जर आपण सारखं तुतारी सारखं आमचा पक्ष सारखं हे करत बसलं तर लोक म्हणतील आला बघा. परंतु इलेक्शनच्या काळात कमीत कमी, परंतु त्याच्यासाठी 5 वर्ष सातत्याने जाता येता तात्या, अण्णा, काकी बरं आहे का, हा संवाद असला पाहिजे. तर तो इलेक्शनच्या वेळेचा ऐकून घ्यायला तयार होतो. विशेषतः शहरी भागात. आता बरेच वेळा आम्ही बूट ट्रेनिंगला शहरी भागातही जातो, पुण्यात वगैरे मंडळी विचारतात, अहो काय करायचं, ते सोसायट्या अशा आहेत, ते सोसायट्यांमध्ये एकदम हायराईज आहेत, लय हायफाय लोक राहतात, आणि तिथं गेलं की आतच सोडत नाहीत, किंवा पॅम्पलेट घेऊन गेलं तर असं ते जाळीच्या दारातच बघतात, असं घेतात, हो म्हणतात, दार लावून टाकतात, एक शब्द बोलू देत. आपण डायरेक्ट इलेक्शनच्या वेळी गेलो तर कसं माणसं दार उघडतील हो? आदनं मधनं आपण अगदी असं म्हणत नाही आपला प्रपंच सोडून त्यांच्या दिवस रात्र त्यांचं काम करा, विचारपूस चौकशी. ग्रामीण भागात ती संस्कृती अजून आहे, शहरी भागात तर बिलकुल नाही. शेजारी कोण राहतोय माहीत नसतं, आपल्या वर खालच्या मजल्यावर कोण राहतोय माहीत नसतं. आणि ज्या प्रकारचा मतदार आहे, आता फार परराज्यातून आलेली मंडळी आहेत जी मतदार झालेत पुण्यात, मग थोडंसं हिंदी भाषिक असलेला आपला एखादा कार्यकर्ता त्यांच्या संवादासाठी नेमणं, त्या समाजातला कार्यकर्ता एखादा नेमणं, त्या भावकीतलाच एक तिथल्या वॉर्डातल्या त्या 100 साठी नेमणं, ह्यांनी काम जास्त सोपं होतं. पुढं हळूहळू आपल्या 100 मतदारांचा डेटा संकलित केला. डेटा फार महत्त्वाचा आहे, माहिती गोळा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू उगाच तुम्ही एक दिवशी फॉर्म घेऊन गेला म्हणला सांगा नाव नंबर शिक्षण, कोण देत नाही. हळूहळू संवाद साधता हळूहळू अलगदपणे समजून घेणं, त्याची नोंद करून घेणं, तो डेटा आपल्याकडे वाढवणं,
तो जर फोन नंबर आला तर मग तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होऊ शकतो. त्याचं शिक्षणाची माहिती जर आली तर मग आपण ठरवू शकतो की गावात किती उच्च शिक्षित आहेत, किती अल्पशिक्षित आहेत. उच्च शिक्षित लोकांशी कसं बोलायचं किंवा त्यांना कुठला मेसेज पाठवायचा हे वेगळं ठरू शकतं. कमी शिक्षण असलेल्या मंडळींशी संवाद कसा साधायचा हे वेगळं धोरण ठरू शकतं. पण त्याच्यासाठी जो डेटा येणं गरजेचं आहे. अंधारात बाण मारून चालणार नाही. पुढं मतदारांचा कल समजून घेणे. काय बाबा काय वाटतंय हे जे चाललंय आता, काय तुमचं मत आहे? बोलता बोलता डायरेक्ट प्रश्न विचारायची गरज लागत नाही. बोलता बोलता गप्पा मारता मारता, आज पेपरात हे असं आलंय हो बातमी की तो पुढचा काय ते म्हणतो खरं आहे असंच आहे, अहो मी सांगतो 100% हेच असंच आहे, किंवा म्हणतो नाही नाही याचे हे सगळे बकवास आहे हो. गप्पा मारणं, संवाद साधणं, त्यातनं कल समजून घेणं, म्हणजे मग आपल्याला तो लाल आहे का हिरवा आहे का निळा आहे समजून घ्या. लाल हिरवा निळा म्हणजे काय सांगतो पुढं पुढं. दर आठवड्याला कमिटीची बैठक झाली पाहिजे आणि त्याच्यात हा डेटा संकलित होऊन त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. म्हणजे नुसतं मी माझ्या 100चा गोळा केला तर परत बूथ कमिटी ज्यावेळी बसेल त्यावेळी तुमचे 100, बापूंचे 100, ह्यांचे 100, अध्यक्ष म्हणून तुम्ही विचारलं पाहिजे, सांगा तुमचे 100 जे दिले होते काय तुमचं म्हणणं आहे. मग ते सांगतील 100 पैकी ना माझे बघा 46च आपल्या विचाराचे दिसतात, एक 40 विरोधी दिसत आहेत आणि 14 जे आहेत ना ते काही अंदाज लागेल. बरं तुमचे झाले, आता तुमचे सांगा 100 दिले होते तुमचं काय दिसतंय. मग माझे ना 30 विरोधी विचाराचे आहेत, 60 आपल्या विरोधाचे आहेत आणि 10 काय हे लागेल. असं करत करत प्रत्येकाची माहिती घेऊन अध्यक्ष म्हणून ती माहिती संकलित करणं हे तुमचं काम. अध्यक्ष म्हणून तुम्ही ती माहिती घेऊन ती एकत्रित करणे, दर आठवड्याचे बूथ कमिटीची बैठक घेऊन माहिती एकत्रित करणे व मतदार कल अपेक्षा यांची चर्चा करणे. काय म्हणणं येते, काय कानावर येतंय, काय म्हणतायत लोक हे समजून घेतलं पाहिजे पुढं. आणि हा अहवाल नुसतं चर्चा करायचं नाही तर दर आठवड्या 15 दिवसांनी तो विधानसभा अध्यक्ष किंवा उमेदवाराच्या कार्यालयात लेखी स्वरूपात पोहोचला पाहिजे की आमची मागच्या आठवड्यात अशी अशी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आम्ही ही आकडेवारी गोळा केलेली आहे, त्याच्यामध्ये आमच्या बूथला हा प्रमुख मुद्दे आलेले आहेत, ह्या 2-3 गोष्टीबद्दल जरा नाराजी दिसते, आम्ही तुमचं लक्ष ह्याच्याकडे वेधू इच्छितो, गावात असं असं झाल्यामुळं जरा वातावरण असं असं झालेलं आहे आमच्या बूथवर, ही टिप्पणी खाली जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बूथ कमिटीची ही कामं करतोय का आपण, करतोय, लेखी अहवाल पाठवतोय का. चर्चा आपल्यातच होऊन ती आपल्यातच चर्चा राहिली तर वरच्या ऑफिसला कसा अंदाज येणार. पुढं आता सर्वात महत्वाचा मुद्दा, बूथ कमिटीची नक्की काय जादू आहे हे समजून घ्या. आता मी म्हणतोय बूथ कमिटी म्हणजे 35% मार्क काढून डिस्टिंक्शनमध्ये पास होण्याचे हे तंत्र आहे. आता तुम्ही म्हणाल काय बोलतोय मास्तर, हा याला मास्तरने सांगितलं पाहिजे 70%, 80% गुण मिळवा, 90% मिळवा, म्हणतोय 35% मिळवा आणि डिस्टिंक्शनमध्ये पास व्हा. बरोबर आहे का. असते का कधी काठावर पास, 35% म्हणजे काठावर पास असते, आणि म्हणतोय 35% मिळवा आणि डिस्टिंक्शनमध्ये. आपल्या मतदारसंघासाठी डिस्टिंक्शनची रेखा वेगळी आहे, मी हे जनरल बोलतोय. आपल्या इथं इस्लामपूर वाळवा इथं डिस्टिंक्शनची पातळी फार वेगळी आहे, परंतु बाकीच्यांसाठी काय 35% मिळवा आणि डिस्टिंक्शनमध्ये पास व्हा म्हणजे काय. आता समजा 100 मतदार आहेत, समजा तुम्हाला दिलेले 100 मतदार, बरोबर. आता मी काय म्हणतोय अजून की 35% गुण मिळवा आणि डिस्टिंक्शनमध्ये पास व्हा. कसं काय हो, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कसं काय. कमीत कमी 50 तर पडले पाहिजेत का निवडून येण्यासाठी. आता पुढं कितीही अटीतटीची लढत झाली, कितीही पण अटीतटीची लढत झाली
तरी किती टक्के मतदान होतो? 70, 72, 70 म्हणजे तसं डोक्यावर माहिती. आजकाल 65% आसपासच राहत आहे. बरोबर आहे? 70% मतदान होत आहे. बरोबर? पुढं म्हणजे 50%चा आकडा कितीवर आला? 35 मतावर आला. आता अर्ध्यात 35 मिळवले म्हणजे अर्ध्यात आपण बाप हिश्श्याचं वाटप होत जातं ना, तसं अर्ध्यात आपण एकटे आणि उरलेल्या अर्ध्यात प्रतिस्पर्धी एक 25% म्हणा. आपण 35, प्रतिस्पर्धी 25 आणि हौशे नवशे गवशे इतर पार्ट्या उभ्या असतात ते एक 10. बरोबर आहे? मग झालेल्या मतदानामध्ये माझ्या 100ची जी जबाबदारी दिली त्यातले झाले 70, त्यातले 35 मिळवले मी. मिळवले म्हणजे काय? त्यांच्या संपर्कात राहून, ते परगावी असले तरी त्यांना आणून त्या दिवशी ते बूथमध्ये नेऊन त्यांचं मतदान करून घेणे म्हणजे 35 खात्रीशीर. विरोधकाला 25, इतर हौशा नवशा गवशांना 10. म्हणजे माझ्या 100तच मी फरक कितीचा मिळवून दिला? 10 मताचा फरक लीड मिळवून दिला. बरोबर? माझ्या बूथला 1000चा जर बूथ असेल तर तो फरक कितीचा झाला? 100 मताचा झाला. 350 मतं मला म्हणजे आपल्या उमेदवाराला, 250 मतं पुढच्या उमेदवाराला, 100. असे जर 300 350 बूथ असले, प्रत्येकावर सरासरी 100 100 100 मिळालं तर 35-40 हजारांनी आला निवडून. आपल्यासाठी नाही, कृपया समजून घ्या, आपल्यासाठी 75,000 80,000 लाख हे डिस्टिंक्शन. पण सामान्य विधानसभेसाठी 35-40 हजार म्हणजे विशेष प्रावीण्य झालं का नाही? बरोबर आहे? म्हणजे 35% गुण काढून सुद्धा अव्वल श्रेणीत निवडून येण्याची ही कला आहे. म्हणजे काय? मला जे 100 दिलेत त्यातले हमखास 35 ते 40 मतदान मी आपल्या बाजूनी करून घेणार म्हणजे घेणार. ही ईर्षेला जर आपण लागलो, हे जर आपण घडवून आणलं, तर आपण जरी बूथ काठावर पास झालो तरी आपला नेता किंवा आपला उमेदवार हा डिस्टिंक्शन मध्ये पास होतो. बरोबर आहे? पुढं म्हणून बूथ कमिटी ह्याच्या मागचं तत्व काय समजून घ्या. ॲल्विन टॉफलर नावाचा एक लेखक आहे. 90च्या दशकात त्यांनी 21व्या शतकात काय काय होणार आहे जगामध्ये ह्याच्याबद्दल लिहून ठेवलंय. कॉन्फ्लिक्ट्स ऑफ द फ्युचर विल रिव्हॉल्व अराउंड नॉलेज. द कॉन्फ्लिक्ट्स ऑफ द फ्युचर विल बी डिसाइडेड बाय दोज हू कॅन कलेक्ट, ॲनलाइज अँड डिसेमिनेट इन्फॉर्मेशन मोस्ट इफेक्टिव्हली अँड एफिशियंटली. इन्फॉर्मेशन इज बिकमिंग मोर इम्पॉर्टंट देन इवन ब्रूट मिलिटरी फोर्स. म्हणजे ह्यांनी 90च्या दशकात काय लिहून ठेवलंय की 21व्या शतकामध्ये माहिती गोळा करणं, त्या माहितीचं संकलन करणं, संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करणं. समजून घ्या. आणि आता आपण जे बोललो त्याचं महत्व याच्यात समजून घ्या. माहिती गोळा करणं, माझ्या 100 लोकांचं वय काय, समाज कुठला, फोन नंबर काय, त्याचा कल काय, गोळा करणं, ती संकलित करणं, एकत्रित करणं. बूथ कमिटीच्या मिटिंगला बसलो की सांगा तुमच्या 100ची माहिती, तुमच्या 100ची माहिती, ती एकत्रित करणं. त्याचं विश्लेषण करणं की बाबा माझ्या बूथवर एवढे पुरुष आहेत, एवढे टक्के महिला आहेत, एवढे टक्के हिरवे म्हणजे आपल्या कलाचे आहेत, एवढे टक्के लाल म्हणजे विरोधी कलाचे आहेत, एवढे टक्के निळे म्हणजे ज्यांचं कळत नाही असे आहेत. माझ्या बूथवर 35% उच्च शिक्षित पदवीधर आहेत, 50% हे 12वी पर्यंत गेलेले आहेत, 10% मॅट्रिक सुद्धा झालेले नाहीत. माहितीचं विश्लेषण करणे आणि जे विश्लेषण केलेली माहिती आहे त्यातनं जे ज्ञान निर्माण होत आहे की माझा बूथ असा आहे, हा समाज जास्त आहे, मग हा समाज जास्त आहे तर मग या बूथवरचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला ही जयंती साजरी केली पाहिजे किंवा हे विशेष घटक असल्यामुळे हे उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
उच्च शिक्षित मंडळी जास्त आहेत, त्यामुळे आपलं इथलं कम्युनिकेशन हे त्यांना पटेल असं असलं पाहिजे. बरोबर. इथं जे म्हणतोय ते लक्षात घ्या आणि आपल्याला जे करायचंय ते लक्षात घ्या. जे समूह, जे पक्ष, ज्या कंपन्या, जे व्यक्ती, जे नेते माहितीचं संकलन करू शकतील, संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करू शकतील आणि त्या विश्लेषणातनं जे निर्माण होणारं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा चातुर्यानं वापर करू शकतील, तेच ह्याच्या पुढं कुठल्याही स्पर्धेत पुढं राहतील. आणि जे हे करणार नाहीत ते स्पर्धेमध्ये मागं मागं पडत जातील, त्यांचा पराभव होत जाईल. मग ते कंपन्या असू द्या, व्यक्ती असू द्या, राजकीय पक्ष असू द्या, सगळ्यांना हे करावंच लागणार आहे. आणि हे जर करायचं असलं तर मग आपल्याला काय केलं पाहिजे? बूथ कमिट्या सक्षम केल्या पाहिजेत. बरोबर आहे. हे तुमचं महत्व आहे. तुम्ही बूथ अध्यक्ष म्हणून ही मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. बरोबर. पुढं संघटनात्मक बांधणीसाठी बूथ कमिट्यांची रचना आणि त्यांचं व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन म्हणजे फक्त इलेक्शन आलं की व्यवस्थापन नाही, कायम सातत्यानं 5 वर्ष त्यांचं चालू राहणं, कार्य लोकांपर्यंत पोचत राहणं. तुम्ही 300 बूथ अध्यक्ष, तुम्ही जे इथं शिकाल ते कितीपर्यंत पोचवायचं आहे? तुमच्या खाली असलेले 10 म्हणजे 3000 पर्यंत. आणि त्या 3000 प्रत्येकी 100 मतदार त्यांना वाटून दिलेले, म्हणजे कितीपर्यंत? 3 लाखापर्यंत. म्हणजे 300 नी 3000 पर्यंत आणि 3000 नी 3 लाखापर्यंतची पोचण्याची यंत्रणा म्हणजे बूथ कमिटी. बरोबर आहे का? हे समजून घ्या. आणि त्या बूथ कमिटीच्या प्रणालीचे प्रमुख तुम्ही आहात. आणि तुम्ही इथं जे शिकून जाल ते तुम्हाला पुढे शिकवायचं आहे. जे जे काही आपणासी ठावे ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्याच्यासाठी हे प्रशिक्षण आहे. तुम्ही शहाणे नाही असं आमचं म्हणणं नाही. अधिक माहिती, अधिक ज्ञान, अधिक फोकस तुमचं आणण्यासाठीच हे प्रशिक्षण आहे. तुम्ही जे शिकाल ते पुढं तुम्ही तुमच्या बरोबर असलेल्या 10 सहकाऱ्यांना शिकवलं तर ते ज्ञान 3000 पर्यंत पोहोचेल. आणि ते 3000 एकदा फील्डमध्ये गेले आपल्या 100कडे की जे काही ध्येय, धोरणं, पक्षाचं पुढची वाटचाल जी आहे ती 3 लाखापर्यंत पोहोचेल. आणि ती 3 लाखापर्यंत पोहोचण्याची ही यंत्रणा 1 तासात पोहोचू शकेल अशी यंत्रणा आपल्याला तयार करायची आहे. म्हणून ही बूथ कमिटी आहे. भविष्यातील सत्तेच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्याचं असलं तर बूथ कमिटीला पर्याय नाही. हे फक्त बोलायचं म्हणून आपले नेते बोलत नाहीत किंवा एक फॅशनचा शब्द झालाय म्हणूनचा हा प्रयत्न नाही. आदरणीय जयंत पाटील साहेब प्रत्येक मीटिंगमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी बूथ कमिटी या विषयावर भर देतात. हे कशासाठी? काही दुसरा विषय नाही म्हणून. ह्याच्यासाठीच आहे की भविष्यातली कुठलीही स्पर्धा, मग ती बिझनेसमधली असो, राजकारणातली असो, सत्ताकारणातली असो, आंतरराष्ट्रीय देशादेशातली असो, कुठल्याही स्पर्धेत जर आपल्याला पुढं राहायचं असेल तर बूथ कमिटीला पर्याय नाही, विशेषतः राजकीय पक्षांना. आणि जे सगळ्यांनाच करावं लागतंय ते राजकारणातली मंडळी म्हणून आपल्यालाही करावं लागणार. आणि काय करावं लागणार? सरळ सोप्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर माहितीचं संकलन, माहिती गोळा करणे, त्या संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करणं. किती, कसे मतदार, त्यांचं वय काय, त्यांचं शिक्षण किती, त्यांचा समाज कुठला, त्यांचा कल काय, लाल किती, हिरवे किती, निळे किती, हे सगळं करणं. आणि त्या विश्लेषण केलेल्या माहितीतनं जे ज्ञान निर्माण होतंय ते ज्ञान आपण पहिलं ग्रहण करणं आणि मग सगळ्यांपर्यंत पोचवून सगळी टीम शहाणी करणं, ॲक्टिव्ह करणं.
चातुर्यानं त्याचा वापर करणं, हे जर आपण करू शकलो तर कुणाचाच टिकाव आपल्यासमोर लागू शकत नाही. बरोबर आहे. तर बूथ कमिटीचं हे महत्व आहे. बूथ कमिटीचं अतिशय महत्वाची जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर आहे. बूथ कमिटीचे अध्यक्ष तुम्ही आहात. का आहात? कारण तुमचे खांदे सक्षम आहेत. तुम्हाला अध्यक्ष म्हणून नेमताना का नेमलेलं आहे? कारण तो तुमचा खांदा सक्षम आहे. ती काठी पालखी तुमच्या खांद्यावर तुम्ही पेलू शकाल असा आदरणीय साहेबांना, आदरणीय प्रतीकदादांना विश्वास आहे, म्हणून तुमच्या खांद्यावर दिली आहे. एखाद्या येड्या गाबाळाच्या खांद्यावर देऊन चालेल का? नाही, तुमच्या खांद्यावर दिली आहे. पण काठी पालखी पेलत असताना एकटाच माणूस पेलतो का? का बाजूला तोरणं धरणारे 5-6 असतात, त्याचा कल जाऊ नये, इकडे तिकडे पडू नये म्हणून असतात ना 5-6. तसे 10 तुमचे जे सहकारी आहेत ते तोरण्या धरणारे सहकारी आहेत. तुमचा खांदा जरी सक्षम असला, तुम्ही सक्षम ताकदवान असला, तरी ही काठी पालखी पेलणं आणि ती योग्य नाचवणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही, आपल्या टीमचं काम आहे. म्हणून तुम्ही तुमच्या खांद्यावर सक्षम असल्यामुळे ही बूथ कमिटीचं अध्यक्षपद आणि तुमच्या जोडीला तुम्हाला सहकारी म्हणून जे ते तुम्हाला मदत करतील, तोल जाऊ देणार नाहीत, तोल ढासळू देणार नाहीत, असे तोरण्या धरणारे 10 सहकारी म्हणजे बूथ कमिटी.